गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. रत्नागिरीमधून आपण आलो आहे रत्नागिरीला आज आणि आलो आहे ॲक्च्युली कालच आलो आहे. तर आईबाबांना घ्यायचं होतं म्हणून आपण रत्नागिरीला आलो होतो. 2 दिवस आपण राहणार आहे रत्नागिरीला, मस्त रेस्ट करणार आहे. आणि आता आपण निघालो आहे गणपतीपुळ्याला. इकडनं गणपतीपुळे ॲप्रॉक्स 40 किलोमीटर्स आहे. हां म्हणजे तेवढंच आहे. सिटीपासून पण 20-22 किलोमीटर आहे. खूप सुंदर रस्ता आहे, आरे वारे आहे मस्तपैकी आणि खूप सुंदर समुद्र किनारा आहे. आणि आज आपण थोडंसं मिक्स व्लॉग करणार आहे, हिंदी आणि मराठी. कारण माझे काही सबस्क्राइबर आहेत, त्यांनी मला सांगितलं आहे की थोड़ा हिंदी में भी बात करो तो हमें भी थोड़ा सा पता चलेगा. तर हे आपलं पाठीमागे आपलं घर आहे रत्नागिरीतलं आणि इकडे आपण खूप सुंदर झाडं आणि आंब्याची झाडं, नारळाची झाडं वगैरे लावलेली आहे. आईबाबांची पण तयारी झाली आहे. चला बसून घ्या गाडीमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता ये सुपारी, मतलब जो पान में खाते हैं सुपारी, उसका पेड़ है. ये काजू का पेड़ है, कैशू बोलते हैं. और ऐसे ही सब ऐसे नारियल और वो सब लगा हुआ है, आम का पेड़. तो आज का ब्लॉग शुरू करते हैं नए सिरे से. अभी से हिंदी में स्टार्ट करेंगे, हिंदी मराठी मिक्स करेंगे. तो चलो निकलते हैं. रोड का काम चल रहा है रत्नागिरी और मेन मुंबई गोवा हाईवे तक. इंटरसिटी का भी रास्ते का काम चल रहा है, तो बहुत आराम से जाना पड़ेगा. आगे बहुत अच्छा व्यूज़ है, तो हम दिखाएंगे आपको. फायनली आम्ही ऋतेशच्या घरी आलो आहे. ऋतेशचं घर पण आहे रत्नागिरीला आणि खूप सुंदर आहे. 1+1 आहे बघा. वरती त्यांनी भाड्याने दिलेलं आहे आणि खाली ते लोक राहतात. यांनी पण सगळी अशी बाजूने पूर्ण फुलं फळांची झाडं लावलेली आहेत. जसं की हे बेलाचं झाड आहे, नारळाचं झाड आहे. ये ऋतेश का घर है, जो हमारे साथ पिकनिक में दिखता है आपको बहुत बार. मेरा भाई है, मासी का लड़का है. ये भी रत्नागिरी में ही रहता है. ये बचपन से रत्नागिरी में रहता है. हम लोग बचपन से मुंबई में रहते थे, पर अभी हमें बहुत पसंद आता है रत्नागिरी आना, क्योंकि हमारा भी घर हो गया है इसके लिए. तो फाइनली अभी यहाँ से निकलते हैं. रास्ता थोड़ा ख़राब है और यहाँ से गणपतीपुळे अप्रॉक्स 30 किलोमीटर्स है. तो फिर चलते हैं. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. City streets pulse with energy so bright. Neon signs flashing in the depths of night. Skyscrapers stand tall, reaching for the sky. As we pass by, with dreams flying high. No maps, no plans, just an open road. Wherever it leads, we'll happily go. Each sight, each sound, a memory to keep. In this adventure, dreams run deep. On this road, every scene's a delight. ही गणपतीपुळे मंदिराची एंट्री आहे. आणि हाय नितांश, तिकडनं पुढे कार्स, बाईक वगैरे काही अलाउड नाही आहे. हे लोकल जे आहे त्यांना अलाउड करतात. इकडे पाहू शकता तुम्ही, समुद्र किनारा आहे पूर्ण. आणि हे समोर मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे आणि कोकणातलं खूप हॅपनिंग स्पॉट आहे हा गणपतीपुळे. आणि डेंजर पण आहे खूप. आणि समुद्र किनारा असल्यामुळे काय की डेंजर हा असूच शकतो, कारण पावसाळा पण आहे आणि भरतीचा टाईम सुरू आहे. आपण 12, 12:15 झालेत मे बी.
तर भरती तर नक्कीच असणार. आता आम्ही काय पाण्यात जाणार नाही आहे, आपल्याला फक्त दर्शन घ्यायचं गणपती बाप्पाचं आणि मग पुढचा प्रवास. आणि तुम्ही पाहू शकतात लाईन आहे, 2 लाईन आहेत आणि इकडे प्रसादालय आहे आणि समोर मंदिर आहे. तर थोडा वेळ आपल्याला लाईनीमध्ये उभं राहावं लागणार, फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे. मग आपण लगेच जसं पाया पडून झालं की मग पुढे कनेक्ट होऊ. फायनली आमचं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर दर्शन झालं. थोडीशीच लाईन होती, जास्त वेळ काही लागला नाही आम्हाला, पण खूप सुंदर मंदिर आहे. आणि हे मंदिर 1600च्या दशकामधलं आहे, म्हणजे 1600 1600च्या दशकामधलं एक जे इकडचे पुजारी होते त्यांना दृष्टांत झालेला स्वप्नामध्ये की इथे मी आहे म्हणून. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ते मंदिर मूर्ती शोधली, मग हळूहळू छोटं मंदिर, मोठं मंदिर, आणि आज असं खूप सुंदर मंदिर बांधलं आहे. प्लस इथे राहण्याची पण सोय आहे, डॉमेट्री आहे, AC रूम आहे, नॉन AC रूम्स आहेत. खूप सुंदर देवस्थान बनवलेलं आहे गणपतीपुळे. आणि तुम्ही बाहेरचाही व्ह्यू बघू शकतात की समोर किती खूप सुंदर समुद्र आहे. मी दाखवतो तुम्हाला. खूप सुंदर समुद्र किनारा आहे. हा तेवढाच डेंजरही आहे कारण इकडे वाळू सरकते असे म्हणतात, आणि ही गोष्ट खरंच खरी आहे की वाळू सरकते. आणि सगळ्यांचं दर्शन झालंय, सगळे मस्त रिलॅक्स करतायत. पाणी आता खवळलं त्याच्यामुळे ते आपल्याला वेगळं दिसतंय, ब्लॅक आणि व्हाईट सारखं. पण निळं पाणी आहे, पूर्ण निळा समुद्र आहे. एकदम पांढरा शुभ्र लाटा दिसत आहेत बघा, तुम्ही बघू शकता. हां, काय बोलते आई? हां, कसं वाटलं आई तुम्हाला? हां, गणपतीपुळे आवडलं? दरवर्षी या आमच्या बरोबर असं. हां, काय बोलते सोनल? हां, फायनली निताशने दादांना येणार ATV राईडसाठी पटवलंय. किती सुंदर व्ह्यू आहे बघू शकतात. हा आरेवारेचा समुद्र आहे आणि इथे आरेवारे बीच आहे या बाजूला. खाली खूप सुंदर अशा लाटा येत आहेत, बट खूप रिस्की आहे. हे रिस्की आहे ॲक्च्युली खाली जाणं, कारण कधीही भरती येऊ शकते आणि पाणी कधीही वाढू शकतं, आपल्याला कळणार देखील नाही. त्याच्यामुळे खाली न गेलेलं बरं. इकडनं पण खूप सुंदर दिसतंय आणि ऑलरेडी आपण समुद्रामध्ये पाय भिजवलेत, निताशने तर आंघोळ केली आहे. तर आपण काय खाली जाणार नाही आहे, इकडनं सुंदर व्ह्यूचा आस्वाद घेऊया. सो आम्ही आरेवारेला आलो आहे आणि आम्ही झिपलाईन करणार आहे. रत्नागिरीमध्ये हे एक नवीन चालू केलं आहे झिपलाईन. पहिलं स्कुबा डायव्हिंग पण होतं, आता झिपलाईन पण चालू केलं आहे. तर मी आणि निताश जाणार आहे झिपलाईन. ह्या कॉर्नर टू त्या कॉर्नर तुम्ही बघू शकता, तिथपर्यंत जाणार रोपने. नाही वरती हात वरती असा इकडे मला, आणि हात असा बसल्यानंतर बसायचं. मी कुठे पकडायचं जर पकडायचं झालं तर? मी आधी त्याला असं पकडायचं आहे, धरून ठेव. हां बाबा. आणि हे तुमचा हात हो, थांबा थांबा. ओके चेक, ओके चेक. बाय निताश. टेक ऑफ रेडी. बसा खाली. टेक ऑफ रेडी. इकडे बघ. मीडियम वेट पेअर पार्टिसिपेंट.
पूर्ण हा याला एकदम का चेपून होता हा. ओढून ठीक आहे. ना नाही अडकणार बाळा, पोचणार आपण. सो फायनली आमचं झिप लाईन कम्प्लीट झालं आहे आणि खूप सुंदर आहे, खूप एन्जॉय केलं. आम्ही हवेत अडकलो होतो कारण हवा नसल्यामुळे, मग त्यांनी आम्हाला रशी लावून खेचून आणलं. बट सुपर्ब आहे, तुम्ही करू शकता ट्राय. आरे वारेला आहे, रत्नागिरीपासून गणपतीपुळेला जाण्याच्या रस्त्याला ऑन द वे. ठीक आहे. आणि त्यांच्याकडे एक सुविधा आहे, जसे की आता मी गाडी चालवतो. ठीक आहे, माझी गाडी वरती आहे आता आणि झिपलाईनने मी खाली आलो आहे आता वर कसं जायचं, खूप मोठा लॉंग टर्न आहे. बट त्यांनी ती सुविधा ठेवली आहे की आम्ही जे कोणी झिपलाईन करून येणार त्यांना परत त्यांच्या डेस्टिनेशनला वरती नेऊन सोडणार. तर हे खूप सुंदर आहे आणि खरंच तुम्ही ट्राय करावं सगळ्यांनी. म्हणजे ह्याचा एक अनुभवच आहे. जसं हे उत्तराखंडमध्ये वगैरे झिपलाईन आणि हे करतात जम्पिंग वगैरे, पण आपल्या आता महाराष्ट्रात पण सुरू झालं आहे. तर हे कोकणातलं एक उदाहरण आहे झिपलाईन. तर तुम्ही सगळ्यांनी ट्राय करू शकता. गुड मॉर्निंग, डे 2. काल आम्ही झिपलाईन करून गणपतीपुळे करून घरी आलो आहे आणि खूप सुंदर प्रवास झाला कालचा. आणि आज आम्ही निघालो आहे सवतकडा धबधब्याकरता. तर सवतकडा धबधबा हा बेसिकली राजापूरच्या जवळ आहे, रत्नागिरी राजापूरच्या मध्ये आहे आणि खूप सुंदर धबधबा आहे. मी ऋतेश आणि नितांश बाईकने निघालो आहे ॲक्टिवा घेऊन. सेस नितांश, गुड मॉर्निंग. तर रस्ता थोडा हा पण खराब आहे लांजापर्यंत. लांजानंतर रस्ता खूप ऑसम आहे, म्हणजे 4 लेन सुरू झाले आहेत. आम्ही लवकर प्रतीक्षा करतोय की पूर्ण रस्ता गोव्यापर्यंत 4 लेन हो. तर पाहूया आपण पुढचा प्रवास, सवतकडा धबधबा. ज्याप्रमाणे बोललो होतो की कोकणातल्या रस्त्यांची कामं चालू आहे, 4 पत्रीकरण करायची. तुम्ही पाहू शकतात पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचं हायवे बनवायचं काम चालू आहे आणि गणपतीपर्यंत ॲटलिस्ट कमीत कमी 1 लेन पूर्ण होऊन जाऊन दे, म्हणजे जेणेकरून आम्हाला गणपतीला घाटावरून न जाता आपल्या कोकणातल्या रस्त्याने जायला मिळावं. हलका हलका पाऊसही सुरू झाला आहे. किती सुंदर दृश्य आहे बघा. सुरुवात पण नाही झाली आहे, परंतु हिरवळच हिरवळ सुरू झाली आहे. हेच कोकणाचं वैशिष्ट्य आहे. Down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every seed's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. City streets pulse with energy so bright. Neon signs flashing in the depths of night. Skyscrapers stand tall, reaching for the sky.
as we pass by, with dreams flying high. No maps, no plans, just an open road. Wherever it leads, we'll happily go. Each sight, each sound, a memory to keep. In this adventure, dreams run deep. On this road, every scene. आता आम्ही सावतकडा वॉटरफॉलसाठी हायवेवरून राईड घेत आहे आणि ही कमान आहे. 3 किलोमीटर अजून पुढे आपल्याला जायचं आहे. आम्ही हायवेवरून टर्न मारला आहे आतमध्ये येण्याकरता. आता मी ऋतेशला गाडी दिली चालवायला, कारण ते आपल्याला ॲक्टिवा चालवायची सवय नसल्यामुळे ऋतेश खूप चांगली चालवू शकतो, त्यामुळे ऋतेशला दिली चालवायला. आणि खूप पूर्ण हिरवंगार आहे गावामध्ये शिरल्यावरती. पूर्ण दोन्ही बाजूला म्हटलं तर राईट हँड लेफ्ट हँड साईड बोथ साईड पूर्ण हिरवळ आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त थंडगार वाटतंय आणि पूर्ण जंगल आहे. मळब असल्यामुळे ऋतेश बोलतोय मळब असल्यामुळे खूप सुंदर वाटतंय, थंडगार एकदम. हो, आणि नक्कीच पाऊस पडावा आमची पण इच्छा आहे. पण जेव्हा आम्ही घरी जायला बरं होईल. रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे पूर्ण लाल मागतोय, सगळा लाल चिकन रंगपंचमी पडला. थोडीशी डेंजर पायवाट आहे. नितांश बसून बसून चाकतो. नितांशची मजा येणार आहे. निता सावकाश सावकाश आहे, एवढं काय एवढं टफ नाही आहे ते, थोडंसं सावकाश सावकाश जायचं. फायनली आम्ही पोचलो आहे धबधब्याला. पाणी खूप कमी आहे त्यामुळे नितांशीचं खूप मजा चालू आहे. तो पोहतोय आणि थंड पाणी आहे, मस्त बरं वाटतंय. ऋतेश वाट बघतोय पाऊस येतोय कधी, पाणी वाढेल असतं. ऋतेश पाणी वाढणार नाही आहे, पाऊस नाही आहे. खूप मस्त वाटतंय. हां काय बोलतो? हा थोडं गढूळ पाणी आहे. नितांश पोहण्याची प्रॅक्टिस करतोय. धबधब्यावरून रिटर्न आलो आहे आणि मी आणि नितांश आणि ऋतेश
एके ठिकाणी पोहायला चाललो आहे. कुंड आहे पाण्याची तिकडे, गरम पाण्याची नाही आहे, थंड पाण्याचीच आहेत. तर आज मी आपली दुसरी गाडी पण काढली आहे रत्नागिरीला. पप्पांची गाडी जी आणून ठेवलेली ती गाडी घेऊन चाललो आहे. तर ऋतेश आणि नितांश त्या गाडीवर आहे आणि मी त्या गाडीवर दुसऱ्या गाडीवर आहे आणि ती गाडी जरा घेऊन चाललो आहे आम्ही. थोडंसं तिचं पण रनिंग होईल आणि क्लायमेट खूप सुंदर झालं आहे. पूर्ण ढगाळ वातावरण केलं आहे. आता ऊन बिलकुल नाही आहे, पूर्ण सावलीच सावली आहे, पूर्ण पाऊस पडणार आहे आता. तर आपण पाहूया, पुढचा प्रवास खूप सुंदर होणार आहे. फायनली आम्ही त्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. त्या डेस्टिनेशनला पोहायला जायचं होतं. सोमेश्वर म्हणून लोकेशन आहे. खूप सुंदर आहे बघा, तुम्ही निळं पाणी आहे. हेच कोकणामधलं सौंदर्य आहे जे आपण मुंबईकर येऊन कोकणामध्ये पाहतो. आम्ही पण कोकणवासीच आहोत, फक्त आम्ही मुंबईला असतो, पण गावाला नक्कीच येतो, आम्ही भेट देतो. तर आता आपण पोहायचं आहे, पाण्यात जायचं आहे. नितांश ऑलरेडी 4-5 उड्या मारून झालेला आहे मस्तपैकी, फुल धमाल. ऋतेश आता चेंज करतो, ते चेंज केलं की आम्ही पाण्यात जाणार. थंडगार आहे. हा मी मारतोय. नितांश तर काय बोल धमाला चालू आहे. नितांश कुठून? वेट उडी मारायची. आमार आणि फायनली डे 2 संपला आहे. आपण जवळजवळ 2 दिवसामध्ये रत्नागिरीतले 4 स्पॉट जसं की गणपतीपुळे, आरेवारे, सवतकडा धबधबा, राजापूर जो रत्नागिरीच्याच पट्ट्यामध्ये येतो, आणि सोमेश्वर पाण्याचे कुंड, असे 4 स्पॉट बघितले आपण. खूप सुंदर, खूप एन्जॉय केलं आपण, आणि आपण प्रयत्न केला की किती काही कॅप्चर करता येऊ शकतं त्यानुसार आपण कॅप्चर केलेलं आहे.
थोडासा प्रवासही देखील मी दाखवला तुम्हाला. रस्त्याची कामं चालू आहेत मुंबई गोवा हायवेचे, लवकरात लवकर तेही पूर्ण होतील, रस्ताही सुंदर होईल. आणि आज आपण शेवटचा स्पॉट सोमेश्वर जे थंड पाण्याचे कुंड आहे तिथे आज आपण फायनली ऋतेश आपल्याला घेऊन आला. आपण पोहलो तिकडे, नितांशने उड्या वगैरे मारून फुल एन्जॉय पण केलं. आणि आपल्याला ऋतेशला थँक्यू बोलायला लागेल. सो ऋतेश, थँक्यू व्हेरी मच. तू आम्हाला 2 दिवस काढून रत्नागिरीतले हे खूप सुंदर सुंदर स्पॉट फिरवले त्याबद्दल. तर कृपया करून प्लीज आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स टू ऋतेश, नितांश आणि चिन्मय.